हॅलो, मी अरुणा. तर आज मी बनवते रगडा पॅटीस. तर हे पॅटीसचं तिंबून तयार आहे. त्याच्यामध्ये बघा मी स्मॅश बटाटा, त्याच्यात थोडंसं कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, तिखट, मीठ, हळद, अद्रक लसूण पेस्ट, थोडंसं तेल आणि जिरं आणि थोडे सगळे 2-4 मसाले वगैरे घातलेत मी त्याच्यात. आणि हे असं तिंबायचं छानपैकी. तिंबून झाल्यावर त्याचे तुम्हाला जो शेप आवडतो त्याचे हे पॅटीस तयार करायचे, तेल लावून ठेवायचे आणि गरम गरम तव्यावर मस्तपैकी फ्राय करून असं थोडंसं तेल टाकून छानपैकी करायचे आणि गरम गरम करून द्यायचे. मी असे करून ठेवलेले आहेत. आणि इथं वरून कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची आणि हे कुकरमध्ये आता हे मटार उकडून तयार आहे. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी हिरवी मटार उकडलेली आहे, तर मी नंतर घालते ह्याच्या पुढचा. तर इकडे मी पॅटीस करत आहे आणि इकडे बघा हे इकडे पॅटीस होत आहेत आणि इकडे मस्त मटार शिजलेली आहे. आता ते घालते छानपैकी ह्याच्यामध्ये. तर इकडे मस्त रगडा तयार आहे. ह्याच्यामध्ये मी हे घातले बघा, बटाट्याचं आपलं स्मॅश केलेलं असतं ना, तेच मिश्रण ह्याच्यात घालायचं आणि वरून तुम्हाला किंचित गुळ आवडला तर तो पण घालू शकतात. मी ह्याच्यात चिंच गुळाचं पाणी पण घातलंय. तर असा मस्त रगडा तयार, एकदम मस्त खमंग वास येतोय, खूप छान. वाव, हे बघा. आणि इकडे गरम गरम पॅटीस तयार आहेत आणि एकदम मंद आचेवर, एकदम बारीक गॅस ठेवला, एकदम फुल बारीक एकदम. आणि बघा एकदम मस्त लाईट ब्राऊन आणि एकदम वाव, खूपच छान झाले आहेत एकदम. वा, एकदम लाईट ब्राऊन असे सुंदर पॅटीस तयार आहेत.